ESG प्रयोगशाळा जी आहे पहिली इकॉनॉमिकल, सोशल आणि जिओग्राफिकल जी एक पर्यावरणीय शास्त्रज्ञ आपण बोलतो ती एक प्रयोगशाळा ESG प्रयोगशाळा पहिल्यांदा स्थापन करण्यात आली आहे. ती प्रयोगशाळा कुठे स्थापन करण्यात आली आहे विचारला जाऊ शकते. इकॉनॉमिकल, सोशल आणि जिओग्राफिकल प्रयोगशाळा AI च्या माध्यमातून इथे शिक्षण दिलं जाणार आहे. याच्यावरती जे विद्यार्थी असतील, आपले शालेय विद्यार्थी असतील, AI मार्फत त्या प्रयोगशाळेमधनं शिक्षण दिलं जाणार आणि त्या शिक्षणाद्वारेच आपला महाराष्ट्राचा विकास केला जाणार आहे. ती प्रयोगशाळा आहे. कुठं आहे तर तुमचा 12 तारखेचा पेपर ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी. कुठं आहे? मुंबई. ESG प्रयोगशाळा लक्षात ठेवा का. कोणता आहे? केरळ आहे. लिहून घ्या. अतिदारिद्र्यमुक्त जिल्हा का. अतिदारिद्र्यमुक्त जिल्हा. झोपडपट्टी मुक्त जिल्हा मी हे सांगितलं. कोणता? झोपडपट्टी मुक्त शहर कोणता सांगितला? चंदीगड. व्हेरी गुड. त्यानंतर पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता सांगितला मी? जिल्हा नाही, शहर. कोणता? छत्तीसगड. शहराचं नाव बालोद. बालविवाह बालोद लक्षात ठेवा का. झोपडपट्टी चंदीगड लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अतिदारिद्र्य मुक्त कोणता होता? तर केरळ लक्षात ठेवा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार ही जी एक्झाम झाली ना त्या एक्झाम मध्ये ना असं विचारलं गेलं की म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो. एकच तारीख दिली आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीपासून 2023-24 पासून त्या दिवसांमध्ये ना विज्ञान रत्न पुरस्कार दिले जातात किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या म्हणजे लोकांसाठी पुरस्कार दिले जातात. तर या वर्षीचा मागच्या वर्षीचा म्हणजे 2025चा विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला दिला गेला विचारला जाऊ शकतं. कोणी सांगू शकेल? जयंत नार्लीकर त्यांचं उत्तर आहे. लिहून घ्या. कारण 28 तारखेबद्दल एवढं विचारलं जाते तर 28 तारखेलाच पुरस्कार दिला गेलाय आणि विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे तर तुम्हाला ते विचारलं जाऊ शकतं. जयंत नार्लीकर. हा मरणोत्तर जातात. ते राहिले कुठे आहेत? जिवंत नाहीच आहेत ते. त्यांचा मृत्यू झालाय, हयात नाही आहेत ते, तर त्यांना मरणोत्तर दिला जाणार. पण कोणाला दिलाय हे लक्षात ठेवा का. विज्ञान रत्न पुरस्कार मध्ये सुट्ट्या जाहीर करणारा बघा. पहिला आंध्र प्रदेश वगैरे राज्य होती ते फक्त सरकारी जे कार्यालय वगैरे असायचे त्याच ठिकाणी द्यायचे. पण असा पहिला राज्य झालाय त्यांनी सरकारी प्लस खाजगी अशा दोन्ही ठिकाणी काय केलंय मासिक पाळीला रजा देण्याचं ठरवलं. 1 दिवसाची रजा असेल. ओके. पगार भरून देणारी रजा. तो कोणता राज्य आहे? कोणता? कर्नाटक. लिहून घ्या. मासिक पाळी खाजगी तसेच सरकारी अशा दोन्ही पण ठिकाणी काय आहे रजा देणारा धोरण जो आहे तो कोणी जाहीर केलाय तर कर्नाटक राज्याने जाहीर केलाय. पुढे या. वैदिक घड्याळाचे अनावरण करण्यात आले मागच्या वर्षी 2025 ची आहे. कुठे? उज्जैन कुठे आहे? राज्य मध्य प्रदेश. त्याच्यानंतर एक भिकारी मुक्त शहर पण मला सांगून टाका. भिकारी कोणता? उज्जैनच्या आजूबाजूचा शहर आहे म्हणून तुम्हाला लगेच मी दोन्ही पण कनेक्ट करून सांगतोय. पहिला काय वैदिक घड्याळ होती. वैदिक घड्याळानंतर मी तुम्हाला विचारला की भिकारी मुक्त शहर कोणतं? पहिले भिकारी मुक्त शहर दिल्ली. ते कुत्रा होता. दिल्ली कुत्रा. हा तर तिकडे नका जाऊ. भिकारी आणि कुत्रा वेगवेगळा आहे. यस. भिकारी मुक्त कोणता आहे? इंदोर लक्षात राहील. इंदोर मध्य प्रदेश. भिकारी मुक्त. वैदिक घड्याळ आणि भिकारी मुक्त शहर इंदूर आणि वैदिक घड्याळ उज्जैनला आहे आणि हे दोन्ही पण MP ला आहेत मध्य प्रदेशमध्ये. लक्षात राहील. तुम्हाला माहिती आहे त्रिभाषा धोरण समिती तुम्ही ऐकली आता सध्यामध्ये 3 भाषा वगैरे चालू जायला पाहिजे. या सर्व सुधारणा ज्या आहेत ना त्या शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लिहिल्या गेल्यात. पण असा शैक्षणिक धोरणाला म्हणजे टाळून एका राज्याने काय केलंय स्वतःचा नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलाय. तर तो राज्य कोणता? नो. यस. तामिळनाडू कोण बोलला? तामिळनाडू. स्वतःचे शैक्षणिक धोरण जाहीर करणारे पहिले राज्य. स्वतःचं शैक्षणिक धोरण. हा नाहीतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 बघतो त्याच्या अंतर्गत आपण गोष्टी बघत राहतो. ओके. त्याच्या अंतर्गत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा धोरण समिती लागू झाली. पण काही राजकीय दबावामुळे जसं की ठाकरे गट झाला त्याच्यानंतर इकडे उबाटा गट झाला त्यांच्या धोरणामुळे ती काही लागू शकली नाहीये.
तरी सुद्धा ती समिती अजून स्थापन आहे आणि नवीन नवीन काहीतरी करायचं ते काढतायत. त्याच्यावरनं पण न्यूज मध्ये काहीतरी गोष्टी आहेत, बघूयात आपण.